नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग चॅनलमध्ये। आणि आज आम्ही चाललेलो आहेत गणपती बघण्यासाठी आणि बाकीची डिटेल आमचा शेखर भाऊ तर देतच आहे। शेखर भाऊ जरा प्लीज सांगता। तर आम्ही आज चाललेलो कोंजरला गणपती बघायला। माझ्या घरचा जो गणपती बसतो तो बघायला चाललोय कोंजरला। तर चला भेटू आपण पुढे। बघताय मी आहे, शेखर आहे आणि हा प्रियांश वाडेकर जो प्रत्येक ब्लॉगमध्ये आपल्या सोबत असतो। आणि आता आम्ही चाललो आहोत कोंजरला गणपती बघण्यासाठी। शक्य झालं तर सर्वांचे गणपती बघू, असं नाही की याचंच बघणार आहोत। शक्य झालं तर आम्ही सर्वांचे गणपती दाखवणार तुम्हाला। पण आता आम्ही मांगरूनच्या पुढे आलो आणि मी इथून ब्लॉग स्टार्ट केला आहे। बाकी तुम्ही हा निसर्गाचा व्ह्यू तर बघतच आहात। हे वातावरण बघा, एवढं सुंदर झालं नाही या साईडला। आज पाऊस नाही पण हे बघा एवढं भारी वाटतं, एवढं भारी वाटतं ना काय बोलू तुम्हाला। हे बघा हे समोर तर सिंग वॉटरफॉल। ओके मग शेखर भाऊ आज काही टिप्पणी आपण आज जाणार महाडवरून नाशिक ओके कोंजर नंतर बघू, जमलं तर आपण जाऊ रायगडला। अच्छा ओके, तो असं बोलतोय की जमलं तर आम्ही त्या साईडने थोडं रायगडला पण जाणार आहोत। म्हणजे असं सहजच खाली पायथ्याशी इथं फिरायला, तिथलं पण थोडंसं आम्हाला बनवता आलं तर आम्ही ब्लॉग त्या साईडचा बनवूया आणि तुम्हाला दाखवूया। सध्या आम्ही कंटिन्यू करतो रोडनी, तर तुम्हाला पुढे दाखवतो सर्व काय। ओके धन्यवाद। हे बघताय पूर्ण पब्लिक गावाला फिरायला वगैरे येते, मस्त ट्रॅव्हलर्स वगैरे घेऊन बाई। बघताय हे आमचं ठिकाणच असं आहे। महाड, रायगड, वारंगी, दत्तवाडी, बिरवाडी जे पण आहे त्या साईडला पडतात। हे असे ठिकाण आहेत ना, इथं फिरण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत की टुरिस्ट वगैरे येतात आमच्या साईडला। बघताय भाऊ असे सुंदर। गाय माझी कोणाला पावली, गाय माझी कोणाला। काका हे वाळण आलोय आम्ही आता। हे बघता आम्ही आता वाळूमध्ये आलेलो आहोत। हे समोर इकडे या साईडला बघता, इथे डॉक्टर आहेत। डॉक्टर हे सर्वात भारी डॉक्टर आहेत वाळ्यांचे या साईडला। इथे हनुमानाचं मंदिर आहे, इथे सगळं पुढे वाळूच्या ग्रामदैवत। इथे पण छान छान मंदिर आहेत बघण्यासारखी मस्त वाळ्यांच्या इकडे। आता डायरेक्ट गाँव की सुंदरता है। हाँ गाँव की सुंदरता। परलं या गाव भाई। या दहिवाडला असले फार्म हाऊसेस बांधलेत ना भाई, हे तुम्ही बघताय खतरनाक भाई। बघ ना शेखर, वा दहिवाड अति सुंदर अति सुंदर। भाई 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 मंदिर किती छान आहे इकडे। प्रभुवाडा सेंटर प्रभू आहे इथे। आणि हे बघा, अरे मंदिर तर बघा काय खतरनाक मंदिर बनवलं बाई दहिवाडला। आणि ह्या साईडला ना, या साईडला खाली जर जाल ना तुम्ही, या साईडला नाणेमाचीचा धबधबा आहे इकडे खाली। अरे
होय होय काका, आता बघता आम्ही इथे मध्ये रस्त्यामध्येच थांबलो या साईडला, कारण की पाऊस आलाय. तर मी थोडा व्हिडिओ स्किप करून तुम्हाला दाखवणार आहे पुढे गेल्यावरती. आता इथे पाऊस आला, हे लोक कोट वगैरे घालतात आणि मला पण घालू द्या, कारण की मी पण घातलं नाही पटापट, आणि पुढे दाखवतो तुम्हाला. इथे बघता इथे थोडंसं थांबलो इथे गॅरेजच्या इथे बिरवाडीमध्ये. गाडीला थोडा आवाज वगैरे यायला लागला म्हणून थोडंसं थांबलो इथे, रिपेअर करून घेतो गाडी. आणि इथे आम्ही गॅरेजमध्ये आलो आहे, तर मला एक खतरनाक वस्तू दिसली आहे. ते म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. कमाल आहे. बाकी सर्व पुढे जाताना दाखवतो. एवढी गाडी रिपेअर झाल्याच्या नंतर आम्ही पुढे जाऊया, दाखवतो सर्व तुम्हाला. तिथून या साईडला आलो आहे. आता थोडं पेट्रोल टाकायला या साईडला. शेखर आणि प्रियांश पेट्रोल टाकतोय. पाऊस ना अजून पण चालू आहे, त्यामुळे कोट बीट आम्ही घातलेलेच आहेत. त्यामुळे आम्ही पुढचं म्हणजे इथून जाताना आम्ही ब्लॉग नाही काढायचं. तिथं आम्ही जिथे गणपतीच्या इथे पोचू ना, तेव्हा आम्ही ब्लॉग तर सर्व दाखवूया तुम्हाला गणपती वगैरे. पण आता सध्या थोडा बंद करतो. इथं पेट्रोल वगैरे भरतोय. पुन्हा आम्ही निघूया त्या साईडला ओंझरला, मग तुम्हाला दाखवतो सर्व. हे पेट्रोल भरून निघूया आता. चला. पाऊस थोडासा उघडलेला आहे की स्टार्ट केली परत व्हिडिओ, आणि बघता आता पेट्रोल वगैरे आम्ही भरले आणि आता निघालो परत. तरी पण आमच्या भाऊंची पॅकिंग अजून आहे, तर कारण की त्याला भीती वाटते आणि ड्रायव्हिंग करतो, त्यामुळे आमची पॅकिंग आहे. कधी पण पाऊस येऊ शकतो. आणि भाई आमचे काय बघायला नको, ड्रायव्हिंग आमचा ड्रायव्हर थोडा चेंज झाला आहे. शेखर भोसले आमचे वाडेकर साहेब इथे बसलेले आहेत. आणि आता तुम्ही पहिले तर आम्ही नाते त्या साईडला एक वडापाव भेटतो, लकूचा वडापाव म्हणून. ते काका आणि ते काकी एवढे छान गरम गरम असे वडापाव काढतात आणि देतात ना, ते खाण्यासाठी एवढं भारी आहेत ना. जेव्हा पण म्हणजे मी तर बोलतो तुम्ही याल नाते साईडला, त्या साईडला तुम्हाला ती लोकेशन पण दाखवणार मी आता. ती नक्की पहा तुम्ही. आणि म्हणजे त्या साईडला वडापाव खाण्यासाठी एवढी मजा येईल ना, खरं सांगतो तुम्हाला. गरम गरम गार दिला तर मला बोला, एवढे गरम देतात ना वडापाव की शक्य तुम्हाला एवढं भारी वाटेल ना. तुम्ही बघा प्लीज प्लीज. मी दाखवतो तुम्हाला ती लोकेशन आता जाताना. तोपर्यंत थोडंसं स्किप करतो व्हिडिओला, दाखवतो. ओके. हे पहा हो पहा, पुढे नाट्यकिंडी आहे. हे पहा अशी शानदार पेंटिंग केलेली आहे पेंटरने रोडला जाता जाताना. चला पुढे आलो नाट्यकिंडी. नातेखिंडी आता. ओके चला नातेखिंडीला. आता आम्ही हे नातेखिंडीमध्ये आलेलो आहे. इकडे हे दिसतंय चौक आहे हा साईडला. इकडे पण वातावरण बघण्यासारखं भरपूर काय वाटतं ह्या साईडला. हे बघताय तुम्ही नातेखिंडीच्या या बाहेर साईडला एवढा वातावरण काढा काय. हे बघा हे बघा. मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा पाऊस आलेला आहे, तर थोडा ब्लॉग थांबवून पुन्हा स्टार्ट करूया. चला 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 भावांनो, थांबवा, कोट घाला. फायनली आपण म्हणजे त्या स्पॉटवरती पोहोचलो जिथे आपण वडापाव आता खाणार आहोत, नाश्ता करणार आहोत. त्या काकी आणि ते काका इकडे आहेत की नाही माहिती, पण आहेत वाटतं. हा आपला स्पॉट आहे, लपू वडापाव स्पेशल. गरम गरम भेटा तिथे. आणि आता आपण उतरतोय, जातोय तिथे त्या काकींकडे. आम्हाला ओळखलं नाहीत ना तुम्ही? काय तर छोटासा मस्त दुकान आहे. आता कमी झालं काय गणपती इकडचं? गरम आहेत, गरम गरम वडापाव मस्त. या साईडला समोरच पाहता तुम्ही हायवेला छोटंसं दुकान आहे. नाव वगैरे नाही, पण मस्त दुकान आहे यांचं काकींचं. आजी कधी यायची आहे? हे आपले वडापाव बोला पकड तुझा. थँक्यू शेखर भाऊ. हे आपले गरम गरम वडापाव आपल्या हातामध्ये.
आमची काय एवढी आता नाश्ता करूया आणि पुढे निघूया आपण, ठीक आहे. काका बरोबर आहे यांना लोक तर बघताय किती चावणी खातात भाई लोक हे. प्रॉपर पब्लिक आहे असं. बघताय भाईनी अजून एक मस्त देतात सर्व एकदम छान. भजी, चटणी, हे मिरची पण सोबत देतात ते लोक. आणि गर्दी बघा इकडे. आम्ही आता कोंजरच्या आतमध्ये आलो या साईडने. इथे त्यांचा हा स्टॉप आहे, इथं आतमध्ये झाला. या साईडला त्यांच्या घराच्या इथे जातो. घर ना तिथे शॉपच आहे ना त्यांचं शिखर. ते आता निघालो आतमध्ये या साईडला. आणि आता पोचूया थोड्या वेळेला तिथे. आता डायरेक्ट जाऊया ना तिकडे. हे बघता अजून पण पाऊस आहे ना एवढा चालू आहे ना या साईडला. हे बघा पाऊस पडतोय. आणि आता आम्ही चाललो आहे आम्ही त्या साईडला मध्ये त्यांच्या इथे गणपती बघण्यासाठी. भेटू म्हणजे एवढा बस होईल. यांचं इकडे ठिकाण पण खूप भारी आहे. हे बघता तुम्ही आता. आणि काय बघता या साईडला सुद्धा कोण आहेत बघा आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक. काय वा बनवलाय वा. साईडला बघताय या साईडला गणपतीची मोठ्या मोठ्या मूर्ती या साईडला बनवलेल्या आहेत. आम्ही आता चाललेलो आहे तिघं पण त्या साईडला त्यांच्याकडे. पाऊस खूप जास्त पडतो यार. आणि तुम्हाला नीट बघताना त्या इथं गणपतीचे कलरिंग वगैरे चालू आहे. आणि हे पहा गणपती इथूनच दिसत आहेत. हे दिसत आहेत तुम्हाला गणपती. तुम्हाला प्रॉपर आतमध्ये जाऊन आम्ही दाखवणार आता गणपती. आणि या हे पाहताय काका आणि ते काका इथे मस्त कलरिंग वगैरे करतात त्या साईडला. काका अर्धे झाले असतील ना? हो. 60% झाले. हा एवढ्या मूर्त्या आहेत तिकडे मस्त मस्त. समोर आतमध्ये पण आहेत. होय ब्लॉग आहे, ब्लॉग चॅनल आपला. त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ टाकतो यूट्यूबला. तर आम्ही इकडे येत होतो ना, तर मी विचार केला बनवूया आपण व्लॉग. नाही इकडे आलो. होय या साईडला पण आहे कुठेतरी. मी या साईडला पण मूर्त्या आहेत अर्ध्या. या साईडला आम्हाला बोलवलं आहे बघायला. हे बघा हे पहा या साईडला पूर्ण तयारी वगैरे चालू आहे. गणपती बनवतात या साईडला मस्त. अजून सध्या कामच चालू आहे. पाऊस खूप पडतो यार. हे तुम्हाला दिसतात मूर्त्या अजूनपर्यंत ह्या ज्या अर्ध्या या साईडला आहेत त्या अजून पूर्ण कलरिंग वगैरे झालं. त्यांचं काम चालू आहे या साईडला. दाखवतो तुम्हाला ते काय बोलतात वगैरे. बघूया आपण पुढे. हे पहा अर्धे गणपती अजूनपर्यंत कलरिंग वगैरे नाही त्या साईडला. आणि या साईडला आता कलरिंग चालू आहे. काय बोलला कसा वाटला हा ब्लॉग सांगा. हे अजून कलर पण नाहीत पण ह्या साईडला तुम्ही बघताय ह्या सर्व मोठा कलर करून वरती सेट करून ठेवले त्यांनी. हे बघा अजूनपर्यंत अर्धे कलर बाकी आहेत पण. आणि एवढे गणपती आहेत बापरे बाप. हे पहा गणपती. लुक ॲट द स्वीट कॅट हिअर. हे हाय मनी. वाव ह्याची पिल्ला असते तुम्ही घेऊन गेला असतो वा. हे बघा हे गणपती पहा इथे ठेवलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. हे पण एकदम छान आहे तिकडे. फार गणपती आहेत. आम्ही डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये ठेवलेले गणपती आहेत ते तुम्हाला दाखवतो या साईडला.
हे बघता तुम्ही, इथे पण अर्ध्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. सर्वीकडे मूर्त्या आहेत या साईडला. आणि इथं आतमधून आम्ही आता या साईडला आलो. हे पहा, हे काका या साईडला बसलेले मगाशी. हो, इथे अजूनपर्यंत चॉईस नाही. इथे ज्याचे गणपती नाहीत, पण इथे येऊन चॉईस करायला लागतं गणपती. तर भोसल्यांना आपली चॉईस करायला आली त्या साईडला. हां ना, ही मूर्ती बघा कशी मस्त हत्तीवरती आहे. आम्हाला शिकायला साईड लावून हे पहा मूर्त्या. हे पहा, हा गणपती एवढा छान वाटतोय ना. हे पहा, सर्व एक भरपूर गणपती असे हत्तीवरतीच आहेत. या साईडला आहे जो माझ्यावरती आहे. हे पहा, काही गणपती खूप मस्त आहे. म्हणजे सर्व गणपती खूप छान आहेत, पण काही काहींची कलरिंग एवढी छान आहे ना, तुम्ही पाहता. हे पहा, या साईडने बघा तुम्ही, सर्व गणपती पाहता. तर हे बघा, भोलेनाथ 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 बघितले सर्व गणपती आता. आणि एवढे सर्व पूर्ण घरामध्ये या साईडला पूर्ण गणपतीच गणपती आहेत. तुम्ही बघताय या साईडला पण आहेत आणि या साईडला, या साईड सर्वीकडे इकडे, आणि या साईडला वरती पण आहेत. आता आम्ही वरती जाऊन बघतोय इकडचे गणपतीत. थांब बाबा, चढू दे. हे पहा गणपती गणपती. ह्या लहान लहान मूर्त्या या साईडला आहेत. सर्व लहान मूर्त्या या साईडला आहेत, एकदम लाईनशीर मस्त कडक. हे बघताय किती छान वाटते. सर्व मूर्त्या एवढ्या भारी आहेत ना. हे पहा गणपती बाप्पा मोरया. ह्या साईडला पण अर्ध्या ठेवल्यात. चला खाली जाऊया इथून. सर्व या साईडने आलो. शेखर त्याचा गणपती चूज केला आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी थोड्या वेळाने. तिथून निघालो आता गणपती वगैरे आम्ही बघून, आणि आता मी निघालो घरी. इथेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा. आणि आम्ही आमचा ब्लॉग इथेच एंड करतो. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.